तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या विविध मागण्यांसाठी 26 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारणार आहेत आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण इशारा नुकताच देण्यात आलाय। तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेचे अध्यक्ष सुशील बेलेकर म्हणाले, नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड वेतन 4800 करण्याबाबत शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। उपमुख्यमंत्री तथा मंत्री यांनी मान्यता दिल्यानंतर आता शासन निर्णय का काढण्यात आलेला नाहीये याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे। मागणी केलेले पेड पे मंजूर झाले नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांची नाराजी तीव्र झाली आहे। सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याबाबत संघटनेने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने तहसीलदार तसेच नायब तहसीलदार तसेच अन्य कर्मचारी सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचं या ठिकाणी सोलापूर शाखेचं आमचं आंदोलन सुरू आहे। नायब तहसीलदार ग्रेड पे 4300 आहे, जो की इतर वर्ग 2च्या राजपत्रित अधिकाऱ्यांपेक्षा कमी आहे। तो 4800 करावा अशी आमची अनेक दिवसांची मागणी आहे। या संदर्भात आम्ही मागील वर्षी आंदोलन देखील केले ते 2 महिन्यातच त्यावर निर्णय घेण्याबाबत शासनाने कळवलं होतं, लेकिन 8 महिने होऊन गेले तरी यावर कुठलाही निर्णय झाला नाही। त्यामुळे आमच्या संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे। आज 1 दिवसाचं धरणं आंदोलन आम्ही त्या निमित्ताने करत आहोत आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 28 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत।